निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर घेतलेला एक निर्णय, या एका निर्णयाने एका नेत्याला राजकारणातून बाहेर काढलं, पण त्याच निर्णयाने भारताला मिळाला शिक्षण विश्वातला एक महाकाय शिल्पकार। आज देशभरात ज्या डी.वाय. पाटील नावाच्या शैक्षणिक साम्राज्याची चर्चा होतीये, त्याची सुरुवात राजकीय विजयातून नाही तर एका पराभवातून झाली आहे। 2 वेळा आमदार राहिलेले नेता, मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेला चेहरा, पण एका निवडणुकीतील पराभवाने त्यांनी राजकारणालाच कायमचा रामराम ठोकला आणि त्यानंतर उभारलं असं साम्राज्य ज्याची बरोबरी आज अनेक राज्य सरकारांना सुद्धा करणं कठीण आहे। शिक्षण महर्षी, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातला हा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। अखेर एका पराभवाने त्यांना काय शिकवलं, राजकारण सोडून त्यांनी शिक्षणाची वाट का निवडली आणि डी.वाय. पाटील हे नाव देशभरात इतकं मोठं कसं बनलं, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। शिक्षण महर्षी, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा तसंच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालंय। 4 ऑगस्टला कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक मोठं पर्व संपले। त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय। लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या, शिक्षणाला नवं रूप देणाऱ्या आणि महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची कारकीर्द जितकी मोठी होती तितकीच प्रेरणादायी सुद्धा होती। आज डी.वाय. पाटील हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी संस्था, व्यवस्थापन शिक्षण, कृषी, दंतवैद्यकीय, नर्सिंग, आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं, अत्याधुनिक कॅम्पस आणि हजारो विद्यार्थ्यांनी गजबजलेलं शिक्षण विश्व उभं राहतं। देशाच्या विविध राज्यांमध्ये आणि परदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांच्या संस्थांमध्ये प्रवेश घेतात। लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारं हे साम्राज्य एका दिवसात उभं राहिलेलं नाहीये। त्यामागे अनेक संघर्ष, अनेक निर्णय आणि आयुष्य बदलवून टाकणारा एक मोठा टर्निंग पॉईंट होता। विशेष म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील यांना कोणताही मोठा राजकीय वारसा लाभलेला नव्हता। त्यांचं बालपण एका साध्या शेतकरी कुटुंबात गेलं। घरात वारकरी संप्रदायाची परंपरा, समाजसेवेची ओढ आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता यामुळे लहानपणापासूनच त्यांचा कल सामाजिक कामांकडे होता। ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि युवकांचं संघटन या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनात पाऊल टाकलं। याच काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि 1964 मध्ये कैरो आणि युगोस्लेव्हिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युवक परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली। हा त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा टर्निंग पॉईंट ठरला। काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि 1967च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पन्हाळा बावडा मतदारसंघातून उमेदवारी दिली। विशेष म्हणजे अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी पहिलीच विधानसभा निवडणूक जिंकली। त्या काळातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। सुमारे 25,000 मतं मिळवत त्यांनी विजय मिळवला आणि राज्याच्या राजकारणात दमदार एंट्री केली। त्यानंतर 1972 मध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला। त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे भविष्यातील मोठा नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं। परिणामी 2 वेळा आमदार राहिलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं त्या काळातील अनेक दिग्गज नेत्यांशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुटुंबियांचे सुद्धा त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। मात्र या संबंधांचा वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी त्यांनी कधीही वापर केला नाही। पक्षात त्यांच्याकडे भविष्यातील मंत्री आणि मोठा नेता म्हणून पाहिलं जात होतं। मात्र राजकारणात प्रत्येक प्रवास सरळ रेषेत पुढे जातो असं नाहीये। 1978 मध्ये पक्षांतर्गत घडामोडींमुळे त्यांची काँग्रेसची उमेदवारी कापण्यात आली। हा त्यांच्यासाठी पहिला मोठा राजकीय धक्का होता। तरीही त्यांनी हार मानली नाही। 1980 मध्ये विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका जाहीर झाल्या आणि काँग्रेसने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली, पण यावेळी नशिबाने साथ दिली नाही। अपक्ष उमेदवार यशवंत एकनाथ पाटील यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला। यशवंत पाटलांना जवळपास 38,800 मतं मिळाली होती, तर डी.वाय. पाटलांना अवघी 12,913 मतं मिळाली। हा केवळ पराभव नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता। सर्वात जास्त वेदना त्यांना याची झाली की त्यांच्या स्वतःच्या कसबा बावडा गावातूनही अपेक्षित पाठिंबा मिळाला नव्हता। निवडणुकीत मोठा आर्थिक फटका बसला।
मानसिक धक्का बसला आणि त्यानंतर त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. 1980 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणाला कायमचा रामराम ठोकला. अनेकांना वाटलं की एवढ्या मोठ्या पराभवानंतर त्यांचं सार्वजनिक आयुष्य संपेल, पण खरं तर त्याच क्षणापासून पुढे त्यांच्या आयुष्यातील दुसरा अध्याय सुरू झाला. त्यांनी मुंबई गाठली आणि स्वतःला एका नव्या ध्येयासाठी पूर्णपणे झोकून दिलं. याच काळात त्यांचा तत्कालीन शिक्षण मंत्री रामराव अधिक यांच्याशी अधिक जवळचा संबंध आला. शिक्षण क्षेत्रात काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कोल्हापुरात रामराव अधिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि पुढे महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रालाही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली. हा निर्णय म्हणजे डॉक्टर DY पाटील यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. एकामागून एक शैक्षणिक संस्था उभ्या राहू लागल्या. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, नर्सिंग, कृषी, बायोटेक्नॉलॉजी, संशोधन, क्रीडा आणि विद्यापीठं अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी देशभर विस्तार केला. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडसह अनेक शहरांमध्ये उभ्या राहिलेल्या संस्था आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. त्यांच्या संस्थांमधून घडलेले डॉक्टर, अभियंते, संशोधक आणि व्यावसायिक आज जगभरात कार्यरत आहेत. राजकारणातून बाहेर पडलेल्या एका नेत्याने शिक्षणाच्या माध्यमातून जे साम्राज्य उभं केलं ते आज अनेक राज्य सरकारांच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा सुद्धा मोठं मानलं जातं. म्हणूनच अनेक जण म्हणतात जर 1980ची ती निवडणूक त्यांनी जिंकली असती तर कदाचित ते मंत्री झाले असते, पुढे मुख्यमंत्री झाले असते, पण त्यांनी निवडलेला वेगळा मार्ग त्यांना लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कायमचं स्थान देऊन गेला. आज त्यांच्या निधनानंतर एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होतीये. प्रत्येक पराभव हा शेवट नसतो. कधी कधी तोच आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरतो. डॉक्टर DY पाटील यांचा प्रवास हे त्याचं एक उदाहरण आहे. राजकारणात 2 वेळा आमदार म्हणून यश मिळवणारा नेता एका पराभवानंतर शिक्षण क्षेत्रात उतरतो आणि पुढे संपूर्ण देश त्यांना शिक्षण महर्षी म्हणून ओळखू लागतो. हीच त्यांच्या आयुष्याची खरी ओळख आहे. शिक्षण महर्षी, समाजसेवक, पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना लगावबत्तीच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.